लगा क्या आपने? नहीं ठीक ठीक है मी ठीक है। अश्विनी ठीक है ना? एक मिनिट मी ओळखतोय ना प्रतीक काय झालं? मी ओळखतोय ना प्लीज अरे काही नाही एवढं थांब तुला खूप लागलं. अरे नाही रे एक मिनिट थांबा हे मी पकडतो थांब. चलीस बरोबर. हो हो मारून टाकणार होते तिला. का मध्ये आलास? का वाचवलंस तिला? तुझ्यामुळे ना हे सगळं स्पॉइल झालंय. मॅडम माझं ऐकून तर घ्या. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मॅडम अश्विनी वाघमारेला मारणं घाट्यात गेलं असतं. तुम्ही प्लीज असं काही करू नका. आता तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही ते. या बाईमुळे माझा नवरा जेलमध्ये. माझं सगळं आयुष्य बर्बाद केलं हिने आणि तिला तू वाचवलंयस. हिला सोडणार नाही मी. हिचा जीव घेणार आहे मी. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या. अश्विनी वाघमारेला आता मारलं असतं ना तर ते ॲक्सिडेंट नाही मर्डर ठरलं असतं. तुमच्या गाडीने धडक दिली असती ना तर रस्त्यावर CCTV कॅमेरे आहेत. त्यात तुमच्या गाडीचा नंबर रेकॉर्ड झाला असता. मॅडम मला तिला नाही तुम्हाला वाचवायचं. आणि प्लीज तुम्ही असं काही करू नका ज्याने तुम्ही प्रॉब्लेममध्ये याल. मॅडम तुम्ही तुमच्या पद्धतीने नाही तर बॉसच्या पद्धतीने विचार करा. तिचा वीक पॉईंट शोधा आणि मग घाव घाला. त्याशिवाय आपल्याला तिला मारता येणार नाही. ठीक आहे जा तू. मीरा आता तुला घाई करून चालणार नाही. केवढं लागलंय मला कळत नाही. ते कारला अडवलं का नाही तू? सर मी तिथे थोडं लेट पोहोचलो तोपर्यंत ऍक्सिडेंट झालेला. केवढं लागलंय. पाय सुजलाय सगळा. तू पण ना जरा शांत व्हाल का तुम्ही? म्हणजे कार इतकी फास्ट होती ना आणि मला कुणीतरी ढकललं मला कळलंच नाही. खरं तर रस्ता क्रॉस करताना माझंच लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं? बघ बघ हिचं लक्ष नव्हतं. हिची चूक आहे. काय झालं असतं तुला तर? सुजलाय बघ केवढा पाय. अगं काही नाही एवढं. हो काही नाहीये. सुपर वुमन आहे नाही. सुजला पाय तरी म्हणणार काही नाही लागलं मला. काही नाही लागलं मला. मी चालून दाखवू का? दाखव. आई अगं अगं खरंच नाही दाखवतोय तिला. सुपर वुमन ना. सावकाश. झालं झालं. पडणार होतीस ना आता. म्हणजे अजून हात पाय पण तुटले असते. बरं आहे. अरे हात सोड तिचा. हात दुखेल. हा ते पण आहे. बस आराम. अहो ऐकतच नाही. केवढं लागलंय. मी जात नाही इगतपुरीला. नाही आपलं ठरलंय. तुम्ही तुमच्या बिझनेस कडे लक्ष द्यायचं आणि मी माझ्या बिझनेस कडे लक्ष देणार. असं काही करायचं नाहीये. ते ठरलंय का? पण तुझं काय? तू कशी मॅनेज करणार आहे सगळं? अहो मी एकटी नाहीये. मयू आहे, आई आहे, सगळे आहेत ना. आणि तसंही मला फार लागलं नाहीये. आणि आपण दोघांनी असं केलं तर आपल्या घराचं स्वप्न कसं पूर्ण होईल? सॉरी परत नाही होणार असं. मी स्वतःची काळजी घेईन. खरंच आई आहोत. पूनम काय चाललंय? काय काम आहे त्या खोलीत? तुला माहिती नाहीये काहीही झालं तरी त्या खोलीकडे कोणालाही जायची परवानगी नाहीये.
त्या खोलीत माझ्याशिवाय कोणीही जाऊ शकत नाही, माहित नाही तुला? सॉरी मॅडम, ते इथे पुसत होते. कोणी सांगितलं तिकडे पुसायला? मला ना जास्त आगाऊपणा करणारी लोक अजिबात आवडत नाही. तुझे जे काही पैसे असतील ना ते दुर्गेशकडनं घे आणि उद्यापासून कामावर यायची गरज नाही. सॉरी मॅडम, चुकलं माझं. असं नका हो करू. अहो माझ्या घरी 2 लहान लेकरं आहे मॅडम. हा विचार तू चूक करायच्या आधी करायला हवा होतास. आता इकडनं निघ आणि पुन्हा मला तुझं तोंडही दाखवू नकोस. हो मॅडम, ऐकून तरी घ्या ना मॅडम. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही? निघ. अशी काय जादू आहे तुझ्यात की कितीही अपसेट असले तरी तुला बघितलं की शांत होते? इतकी वर्ष झाली पण अजूनही माझं तुझ्यावरचं प्रेम तसंच आहे, उत्कट. पण तू कुठे आहेस? कसं आहेस? तुला नाही आठवण येत माझी? काय दे पाय पुढे कर. पाय कशाला? पाय दाबायचेत ना. आव नाही हं. नको नको नको. अगं दाबल्याशिवाय कसं थांबणार नाही ना दुखायचे. थांबले माझे पाय दुखायचे. हा? आणि मी तुम्हाला माझ्या पायाला नाही हात लावू देणार. काय लक्ष्मीच तू माझी, त्याच्यात काय एवढं दे. अहो नाही सांगितलं ना, नको. पाय दुखायचे थांबले माझे. आपलं ठरलं होतं तू माझ्याकडनं तेल लावून घेशील तरच मी इगतपुरीला जाईन, नाही तर नाही जाणार. हो पण आपलं असं ठरलं नव्हतं ना. तुम्ही मला काय म्हणालात, मी फक्त तेल लावेन. मग ते डोक्यालाही असू शकतं. तर पाय दुखते तर डोक्याला तेल लावून काय होणार आहे? पाय दुखायचे थांबले माझे. डोकं दुखतंय. डोक्याला तेल लावल्यावर डोकं शांत होईल माझं. यार याला काय अर्थ आहे यार? दुखतंय डोकं लावताय? खरंच किती बरं वाटतंय हो. यापुढे सगळं बरंच होणार, छान होणार. गेल्या काही दिवसात इतके मोठे वादळ होतं ना आपल्या घरात, सगळे टेन्शन मध्ये होते. आता मी तुला प्रॉमिस करतो आपल्या घरावर पुन्हा वादळ नाही येऊन देणार. आय प्रॉमिस यू. हात सोड, डोकं दाबू दे. हो परत. आता मला जे काही करायचंय ते इथूनच करता येणार आहे. ते घर तुझ्या नावावर कधी झालंच नव्हतं. आम्ही फक्त तुला तसं भासवलं होतं. घे. चल निघ. मला घरातनं हाकललं. तुम्ही माझ्यासोबत जे जे काही केलंय त्याची शिक्षा मी तुम्हाला भोगायला लावणारच. आणि त्याची सुरुवात या बंगल्यापासून होणार. श्रेयस इगतपुरीला गेले. मी आणि अश्विनीच घरी इथं. किती बडबड करणार मी? आणि हो, किती बडबड केली तरी मला गप्प कोण बसवणार? त्याच्यामुळे मनसोक्त बडबड करून घेणार. कारण तुम्ही काही जागचे हलू शकणार नाही. आणि गोळ्या त्या मात्र मी वेळच्या वेळी घेते. आता मी गोळ्या घ्यायची अजिबात टाळाटाळ करत नाही. कोणत्या गोळ्या संपल्या आहेत, कोणत्या आणायचे तुम्ही लिहायचात ना, तसं सगळं लिहून ठेवते. म्हणजे परत काही राहिलं नको.
अरे देवा, सकाळची गोळी घ्यायची राहिली. आई, देवपूजेच्या नादात सकाळची गोळी घ्यायची विसरलात ना? हो दे ग दे. आणि पाणी आण. आणते. ऐक अगं बाई, अगं बाई 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 बाई. आई, ओ, मी सगळं- मी करते. अगं माझं चुकलं. थांब सावकाश. तुम्ही आधी नको बोलूया. नको नको. तू तू इकडेच बस बघू. इथे सगळं पाणी सगळे. बस 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 बस. पाणी तर पुसते. हो अगं राहू दे, पुसेन मी. सॉरी. अगं सकाळी गडबडीत मी विसरलेच. दुखऱ्या पायाने सकाळपासून तू काम करत राहिली. माझं लक्षच नाही. मी काही ना काही वेड्यासारखी कामं काढत त्याच्यातच राहिले. अगं तुला जरा सुद्धा मी मदत करू शकले नाही. अश्विनी, मला तुला सांगायचं होतं, तू आजपर्यंत माझं सगळं केलंस. अगदी प्रेमाने, काही कमी पडू दिलं नाहीस. अगदी मुलीसारखं केलंस. पण मी मात्र तुला सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून बडबड करत आली, तुला दुखावत आली. सख्या मुलीने केलं नाही ना इतकं तू माझ्यासाठी केलं. आई, आपलं ठरलंय ना, तिचं नाव आता ह्या घरात काढायचं नाही. तो विषय नको आता. मी अश्विनी, एक सांगू, तू आज पार्लरला नाही गेलीस तर नाही का चालणार? नाही म्हणजे मी अशासाठी म्हणत होते की बघ ना, अजून तुझ्या पायाला केवढी सूज आहे. तू परत कामाला गेलीस तर आणखीन ताण पडेल ना ग त्याच्यावर, म्हणून म्हणते. आई, अशा छोट्या छोट्या कारणांवरनं घरी बसता येणार नाही आता. आपल्याला मोठं घर घ्यायचंय ना, मग सुट्टी घेऊन कशी चालेल? आलेच मी. आणि एक, तुम्ही तुमची. हो घेते मी माझी गोळी. कुठे? अरे मुरारी, बाजूला सरक, मला जाऊ दे आतमध्ये. मीरा मॅडमने सांगितलं तुला आतमध्ये घ्यायचं नाही म्हणून. तू बाजूला सरक, मला आत जाऊ दे. मी सांगते त्यांना समजून. तुला एकदा सांगून कळत नाही का? जा इथून. तुझ्यावर बोलताना मीरा मॅडमने मला बघितलं ना तर तुझ्या पायी माझी नोकरी जायची. निघ चल. बरं बरं जाते. नको लय भाव खाऊ. ओ थांबा. काय? काका, मला ना कामाची खूप गरज आहे. इथे या बंगल्यात मला काही काम मिळू शकतं का हो? इथे असं तसं काम मिळत नाही. मीरा मॅडम कोणाला बी काम देत नाही. निघ. पण मी म्हंटल ना, मला कामाची खरंच खूप गरज आहे. बरं बरं ठीक आहे. तू काय काम करू शकते आणि ह्याच्या अगोदर कुठे काम केलंयस का? नाही. नाही, मग इथे काम नाही मिळणार. निघ. किती नोकर आहेत इथे या बंगल्यात? 5 जण. अच्छा. आणि या काय करायचं इकडे काम? त्या साफसफाईचं काम करायचं आणि मीरा मॅडम जे सांगतील ना ते करायचं. आणि हे बघा, इथे ना साफसफाई पण करावी लागते. बागकाम करावं लागतं. परत घराला जेवढं काढलेली कामं ती तुम्हाला करावं लागेल. हो का? हो. मग आता या बाईच्या जागेवर कोण काम करेल हो इकडे? शोधतील. तूच. ठीक आहे. हे अजून 500 रुपये ठेवा तुमच्याकडे. लागतील तुम्हाला. आणि समजा तुम्ही माझं काम केलं तर माझ्या पगारातला थोडा भाग मी तुम्हाला देत जाईल. ठरलं हे. काय बोलते? तुम्ही एक काम करा, त्या खुर्चीवर जाऊन बसा. तुझं जे सामान आहे तिथेच ठेव. मी आता मॅडमला जाऊन भेटतो. तुला अर्धा तासाने मॅडम समोर नेतो.
आणि तुझी ओळख करून देतो. जा, 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 जा तिथे बस. जा जा. बसते. आणि मयुरी तुला माहिती का तेव्हा कुठे पांड्या सर नीट झोपले, नाही तर रात्रभर माझं असं डोकं खात होते ना. आणि मी त्यांचं ऐकलं आणि मग काय मयू इतकी शांत काय आहेस? मी इतकं काय बोलत आलो तू ऐकलंस? हो का? बघ यार, तू हे पण नाही ऐकलंस. ते झालं काय तुला? अरे तसं काही झालं नाहीये, मला थोडी भीती वाटते रे. एवढ्या सकाळची भीती? मी असा विचार करत होते की शिल्पी आत्या आमच्याच घरात राहून आमच्याच विरोधात इतकं सगळं प्लॅनिंग करू शकते, म्हणजे तिच्या डेव्हिल माइंड मध्ये काय काय चालू असेल आपण विचार पण नाही करू शकत रे. तिला घराबाहेर काढलंय खरं, ती परत आली तर भीती वाटते मला. मयू, शिल्पी हा टॉपिक ना तुमच्या आयुष्यातून आता गेलाय. तू नको तो विचार कर. मला एक कळत नाही ग, नेहमी आपण दोघं सोबत असताना तुला असे विषय का सुचतात? जरा आपल्याबद्दल विचार कर ना. आपल्याबद्दल काय विचार करायचाय? आई बाबांनी सांगितले पहिलं शिक्षण करिअर, ते होईपर्यंत लग्नाचा विचारही नाही करायचा. मान्य आहे मयुरी की शिक्षण झाल्याशिवाय लग्नाचा पण विचार करायचाही नाही, पण लग्न कुठे करायचं, लग्न कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमूनला कुठे जायचं हे तर बोलूच शकतो ना आपण. तू यार मयुरी कम ऑन. मला सांग तुझं काय प्लॅनिंग? माझ्या डोक्यात असं प्लॅन आहे ना म्हणजे की आपण ना आपल्या क्लोज्ड वन सोबतच लग्न करायचं, म्हणजे त्यांनाच इन्व्हाइट करायचं आणि कसं छोटूसा इव्हेंट करायचा. हे बरोबर बोललोस, कारण लोकांना लग्नामध्ये फक्त जेवायला येतात, त्यापेक्षा गर्दी नकोच. म्हणून बोलतोय की पण आपल्या लोकांना बोलवायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. पण कुठे करायचं? एखाद्या बीचवर. वाव, बीचवर. म्हणजे भाऊ बघ ना, आपण असं बीचवरती असं निळाशार समुद्र, खूप गारवाई असेल, आपले क्लोज्ड वन्स आपल्या सोबत असतील, त्यामध्ये ना एक रेड कार्पेट असेल. त्या रेड कार्पेटवर आपण दोघं असं चालू, मी माझा हात पुढे करेन आणि त्या हातावर तू ना, म्हणजे त्या हातावरती तू असं तुझा हात ठेवला आणि आपलं लग्न झालं. उद्या 11 वाजता मुलुंडला तुम्हाला एका विजिटला जायचंय. हो मला माहिती आहे, ती क्लायंट विजिट आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. मॅडम, या पेपर्सवर तुमच्या सह्या हव्यात. बघू. मी पेपर्स बघून घेते, जरा माझ्यासाठी यात ग्रीन टी करायला सांग. हो. तुझं काय काम आहे इकडे? मला कामाची गरज आहे मॅडम. माझ्याकडे काही काम नाहीये, तू जाऊ शकतेस. मॅडम, उद्या 11:15 वाजता वकिलांबरोबर मीटिंग फायनल झाली आहे. ओके. कुठे? बँड्राला. मॅडम उद्या 11:15 पोहोचूच नाही शकत. तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं का? आणि अजून इकडे उभी राहून काय करतेस? गेली नाहीस तू? नाही तसं नाही, सॉरी मॅडम, पण ते मुलुंडला तुम्ही 11ची विजिट फिक्स केली ना, मग 11:15 वाजता बँड्राला तुम्हाला मीटिंगला पोहोचायचं आहे. तर मुलुंड ते बँड्रा तुम्ही कसं काय पोहोचणार? म्हणजे 11 वाजता तर तुमचं तिकडचं काम चालू होणार मुलुंडमधलं. 15 मिनिटात तुमचं काम उरकून तुम्ही बँड्राला पोहोचणं शक्यच नाहीये मॅडम. दुर्गेश, तू कामं कर तुझी. तुला माझ्याकडे का काम करायचंय? माझ्याकडे घरकाम करायला मोलकरीण हवी आहे, फरशी पण पुसायला लागेल. पुसणार आहेस? पुसेन ना मॅडम, मी पुसेन, मी सगळी कामं करेन मॅडम. पण मॅडम एक गोष्ट मला माहिती आहे, मी जरी तुमच्या घरी फरशी पुसण्यापासून सुरुवात करत असले तरी माझं काम बघून तुम्ही मला नंतर चांगलं काम द्याल. नाव काय तुझं? शीतल. ठीक आहे, महिना 8,000 रुपये पगार मिळेल. उद्या सकाळी शार्प 8 वाजल्यापासून जॉईन कर. मी आता या क्षणापासूनच काम करायला सुरुवात करते.
वेल डन शिल्पी आणि अश्विनी वाघमारे, ऑल द बेस्ट.